नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक 1 संच सेट या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। पूरक संचाची व्याख्या आपण पाहिलेली आहे। या ठिकाणी पूरक संचाचे गुणधर्म आपण पाहणार आहोत। या ठिकाणी ए आणि ए डॅश यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो। या ठिकाणी आपण पाहिलं ए मध्ये 2 4 6 8 10 आहेत, ए डॅश मध्ये 1 3 5 7 9 आहेत। ए आणि ए डॅश मध्ये सामायिक एकही घटक नाही, म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे ए आणि ए डॅश यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो। ए हा जर यूचा उपसंच असेल तर ए डॅश सुद्धा यूचा उपसंच असतो। म्हणजे या ठिकाणी ए मधील 2 4 6 8 10 हे सर्व घटक यू मध्ये आहेत, ए डॅश मधील सुद्धा सर्व घटक यू मध्ये आहेत। म्हणजेच ए हा यूचा उपसंच आहे, ए डॅश सुद्धा उपसंच आहे यूचा, इथं हे नमूद केलेलं आहे। ओके, त्यानंतर विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो। विश्वसंचाचा पूरक संच, विश्वसंच म्हणजे या ठिकाणी विविध उदाहरणाने आपण विश्वसंच पाहिलेला आहे। संपूर्ण शाळा असेल किंवा इयत्ता 9वीचा वर्ग असेल तर 9वीच्या वर्गातून क्रिकेटचा संघ आपण निवडायचा आहे। म्हणजे इयत्ता 9वीचा वर्ग हा त्या क्रिकेटचा संघ यांच्या दृष्टीने तो विश्वसंच आहे। मग विश्वसंचाचा पूरक संच असतो या ठिकाणी तो रिक्त संचच असतो। ओके, कारण विश्वसंच हा सर्वसमावेशक हा संच असतो, त्यामुळं यू डॅश बरोबर 5। ओके, यू मधील घटक या ठिकाणी 1 3 9 11 13 18 19 असे नमूद केलेले आहेत। यू डॅश आपल्याला याचा पूरक संच घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला 5 असणार आहे। ओके, कारण सर्व घटक यू मध्ये आहेत, याचा पूरक संच हा 5। त्यानंतर रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो। 5 हा रिकामाच असतो, 5 डॅश रिकामा, म्हणजे त्याला यू म्हटले तर चालते। रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो, म्हणजे 5 डॅश बरोबर यू। ओके, त्यानंतर आपण सराव संच 1.3 पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट नंबर 1.3। जर ए बरोबर ए बी सी डी ई हे ए मधील घटक आहेत, संच बी मधील सी डी ई एफ हे घटक आहेत, सी बरोबर बी डी हे घटक आहेत, डी मध्ये ए आणि ए घटक आहेत, तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा। पहिला आहे सी हा बीचा उपसंच आहे, याचा अर्थ सी मधील सर्व घटक बी आणि डी हे बी मध्ये असायला हवेत। या ठिकाणी डी आहे परंतु बी हा घटक या बी मध्ये नाही, हा बी सी मधील बी घटक हा बी मध्ये नाही, म्हणजे हे विधान असत्य आहे। ओके, त्यानंतर दुसरा ए हा डीचा उपसंच आहे का? ए मधील ए बी सी डी हे घटक डी मध्ये ए आणि ईच आहेत फक्त, म्हणजे ए आणि ईच घटक आहेत, बी सी डी हे घटक ए मधील डी मध्ये नाहीत, हे विधान सुद्धा असत्य आहे। म्हणजे ए हा डीचा उपसंच नाही। त्यानंतर डी हा बीचा उपसंच आहे का? डी मधील ए आणि ई हे उपसंच बी मध्ये आहेत का? नाहीत, ए आणि ई हे ईच फक्त घटक आहे, ए हा घटक बी मध्ये नाही, म्हणजे तिसरं विधान सुद्धा असत्य आहे। त्यानंतर या ठिकाणी डी हा एचा उपसंच आहे, ए आणि ई हे घटक ए मध्ये आहेत, ए आणि ई, त्यामुळं विधान नंबर 4 डी हा एचा उपसंच आहे, सत्य आहे। 1 ते 3 विधान असत्य आहेत, चौथं विधान सत्य आहे। त्यानंतर बी हा एचा उपसंच आहे, बी मधील जे घटक आहेत सी डी ई एफ ते ई ए मध्ये नाहीत, एफ हा घटक नाही, लक्षात ठेवायचं। ए डी ई आहे परंतु एफ हा घटक सी मधला बी मधला एफ घटक ए मध्ये नाही, त्यामुळे 5वं विधानही असत्य आहे। आणि शेवटचं सी उपसंच ए, सी मधील बी आणि डी हे घटक ए मध्ये आहेत, त्यामुळं 6वं विधान आहे ते सत्य आहे। ओके, त्यानंतर 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचं विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा। या ठिकाणी एक्स काय आहे तर 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा संच हा विश्वसंच आहे, म्हणजे यू काय आहे 1 2 3 स्वल्पविराम आहे 20 पर्यंत, आणि वाय काय आहे, एक्स काय आहे पहिल्यांदा तर एक्स मधील एक्स हा घटक हा एन चा घटक आहे, आणि एक्स हा 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान,
म्हणजे या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे ती 8 पासून पुढं 8 ते 14 म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हा एक्स आहे आणि यू आहे 1 ते 20. काय सांगितलेलं आहे? एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा. आता या ठिकाणी यू हा उपसंच आहे. या उपसंचामध्ये 1 ते 20 सर्व संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि एक्समध्ये काय आहेत? 8, 9, 10, 11, 12, 13, 14. एक्स जो आहे तो एक्स हा 15 पेक्षा लहान 7 पेक्षा मोठा आहे म्हणजे हा वेन आकृतीने दाखवला आपण. एक्स हा जो संच आहे 8 ते 14 पर्यंतचा तो यू मध्ये आहे. ओके, हा वेन आकृतीने दाखवला म्हणजे एक्स हा यूचा उपसंच आहे. त्यानंतर वाय मध्ये घटक वाय आहेत आणि वाय हा यांचा घटक आहे आणि वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. म्हणजे वाय हा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 1 ते 20 पर्यंतच्या या मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 त्या संख्येत 1 आणि 30 संख्या त्यांचा अवयव आहेत. त्यामुळं या मूळ संख्या आहेत वाय 1 ते 20 पर्यंतच्या वाय या संचामधल्या आणि वायमधील सर्व घटक यूमध्ये आहेत. म्हणजे वाय हा यूचा उपसंच आहे. दाखवायचा कसा? हा वेन आकृतीने सांगितलेला आहे. यूमध्ये सर्व घटक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ओके, परंतु वायमधले घटक आपण वायमध्ये घेतलेले आहेत. ओके, आतल्या म्हणजे वाय हा यूमध्ये आहे. अशा पद्धतीनं वाय हा यूचा उपसंच आहे आणि वेन आकृतीनं वाय आणि यू एक्स आणि वाय असा दाखवला. वरती एक्स दाखवला आणि हा वाय असा दाखवला. ओके, तिसरा आहे यू बरोबर महिरप कंसात 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. पी आहे 1, 3, 7, 10. आता यू पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवायचा आहे. प्रथमतः पी डॅश आपल्याला काढला पाहिजे. हे लिहिला इथं यू आहे 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. पी काय आहे? 1, 3, 7, 10. या ठिकाणी 1, 3, 7, 10 पी मधील घटक यू मध्ये नाहीत. बाकी यू मधले सर्व लिहायचे म्हणजे 8, 9, 11, 12. 8, 9, 11, 12 बाकी 1, 3, 7, 10 हे घटक पी मध्ये आहेत. म्हणजे पी आणि पी डॅश मध्ये एकही सामायिक नाही. पी हा पीचा पूरक संच आहे. ओके, पी हा पीचा पूरक संच. पी डॅश हा पीचा पूरक संच आहे. ओके, पी मध्ये आहेत परंतु यू मध्ये आहेत परंतु पी मध्ये नाहीत. यू मध्ये आहेत परंतु पी मध्ये नाहीत. हे घटक म्हणजे 2, 8, 9, 11, 12 हाच तो पी डॅश आहे. पीचा पूरक संच पी डॅश कसा दाखवायचा पहा. यू पी आणि पी डॅश. यू सर्व घटक आहेत 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 सर्व घटक यू मध्ये आहेत. त्यानंतर पी मध्ये 1, 3, 7, 10 हे आणि पी डॅश मध्ये 2, 8, 9, 11, 12. ओके, पी मध्ये घटक पी डॅश मध्ये नाहीत. पी डॅश मधले घटक पी मध्ये नाहीत. पी हा 1, 3, 7, 10 1, 3, 7, 10 पी. पी डॅश 2, 8, 9, 11, 12 2, 8, 9, 11, 12 आणि हा यू मध्ये पी पण आहे आणि पी डॅश पण आहे. पी मधले घटक पी डॅश मध्ये नाहीत. पी डॅश मधले घटक पी मध्ये नाहीत. ओके, अशा पद्धतीनं हा वेन आकृतीने दाखवला. त्यानंतर पूरक पी डॅशचा डॅश म्हणजे पूरक संचाचा पूरक संच हा पी. या ठिकाणी वाचा आणि पडताळा घ्या म्हटलेला आहे. पाहूया या ठिकाणी हा पी डॅश आहे. 2, 8, 9, 11, 12 हा पी डॅश आहे. आता पी डॅशचा डॅश आहे म्हणजे याचा पूरक संच 2, 8, 9, 11, 12 हे घटक यू मधले वगळून बाकी लिहायचे म्हटले तर 1, 3, 7, 10 लिहिला पाहिजे. 1, 3, 7, 10 आणि 1, 3, 7, 10 म्हणजेच हा पी आहे. ओके, अशा पद्धतीनं हा संच म्हणजे पी डॅश मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या घटकांचा जो संच आहे तो पी डॅशच्या पूरक संचाचा पूरक संच आहे 1, 3, 7, 10 आणि 1, 3, 7, 10 म्हणजेच हा पी आहे. 1, 3, 7, 10 म्हणजेच पूरक संचाचा पूरक संच तो संच आहे. पी डॅशचा पूरक संच पी अशा पद्धतीने. ओके, देन प्रॉपर्टीज ऑफ ए कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट सी हिअर. First, no elements are common in A and A dash. Okay, here is A dash, here is A dash, here is A and here is A dash. No any element common in A and A dash. Okay,
A is a subset of U and A dash is a subset of U. A is a subset of U and A dash also is a subset of U. Okay. Third, complement of a set U is empty set. U dash is equal to phi. And fourth, complement of empty set is U. That means phi dash is equal to U. Then practice set number 1.3. Question number first, if A is equal to A, B, C, D, E, B is equal to in curly bracket C, D, E, F, C is equal to in curly bracket B, D, and D is equal to in curly bracket A, E, then which of the following statements are true and which are false? Here first, C is a subset of B. Here the elements of B and D and the elements of B and D are not in B. Okay. Both B is present, but element of D, element of C, D element, D is common. Okay. But elements D in set C is not in B. Therefore, C subset B false. Okay. Elements B of set C is not in B in set B. Then second, A subset D, this also false. All elements of set A are not in set D. Okay. All elements of set A are not in set D. Okay. Second statement is also false. Third, D subset B, this also false. Element of A of set D is not in set B. Here A is not in B. Okay. Therefore, third statement also false. Fourth, D subset of A, this is true. Elements A and E both of set D are also in set B. A. Elements of D, A and E are in set A. Okay. Therefore, fourth statement true. Fifth statement, B is subset of A, this is false. Because element of F of set B is not in set A. Element of B, F is not in set A. Therefore, fifth statement also false. Sixth, C is subset of A. This statement true. Elements B and D both of set C are in A. Elements B and D of C is in A. Okay. B and D. Okay. Therefore, C is subset of A. This is true. Question number second, take the set of natural numbers from 1 to 20 as a universal set and show set X and Y using Venn diagram. This is set U, universal set in curly bracket 1 to 20 natural numbers. X is here 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Here X is given in curly bracket X. X is element of n and X is greater than 7 and less than 15. That means set X is 8, 9, 10, 11, 12, 13 and 14. Okay. This is a Venn diagram. U, say here universal set U. Okay. In U, all elements are 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 15, 16, 17, 18, 19, 20, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Okay. Only X is here 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Okay. X is a subset of A. This is a Venn diagram of first. Then second, Y is equal to, in curly bracket, Y is a element of n and Y is a prime number from 1 to 20. Prime numbers of 1 to 20, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. Okay. U is 1 to 20. Here Venn diagram. In Y, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. Okay. Here Y is a subset of U. Okay. All elements are U. All elements of U are 1 to 20. Okay. Question number 3. U is equal to
universal set in curly bracket 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 and P is 1, 3, 7, 10. What is P dash? P dash is here 2, 8, 9, 11, 12. Okay. In set U, write elements instead of 1, 3, 7, 10. We get P dash 2, 8, 9, 11, 12. Okay. Here P dash complementary of P. P dash is a complementary set of P. So sorry, P dash is a complement set of P. Okay. Here P is a subset of U. P dash is a subset of U. Okay. P and P dash, there is no any common elements. This is a Venn diagram of U, P and P dash. Then second, verify P dash dash is equal to P. Okay. This is a P dash 2, 8, 9, 11, 12. P dash is 2, 8, 9, 11, 12. And P is 1, 3, 7, 10. Here complement set of P dash, we get 1, 3, 7, 10. Okay. Write elements in U instead of 2, 8, 9, 11, 12. We get 1, 3, 7, 10. That means P. Okay. That means P dash dash is equal to in curly bracket 1, 3, 7, 10. That means this is a P. Okay. P dash raised to P dash is equal to P. Complement set of a P dash is equal to P. This is a P. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.